रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगीर कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम राम जय जय राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम महायोग पीठे तटे भीमरथां वरम पुंडरीका दातु मुनि मुनि समागत्य तिष्ठ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस स्फुरित प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुम
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संताची माथा चरणावर हरे श्री संताची माता चरणावर माथा चरणावरी संताची माथा संताची माता साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा पावलो संभाळा आणि विश्रांती पावलो उत्तरी मस्तक हे पायावरी माझा यावर करी संतांच्या कैलास राणा शिवचंद्रमा मुगुटी झळाळी कारव्यास भवनकारी तुझवीन शंभू मजको विठ्ठला अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची करावया झाली भक्ता पावची पावची नवलाई आईचा जोगवा जोगवा शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वसुदेव सुनं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा विठ्ठल सुख लाभ झाला झाला रे 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 ना आनंद गोंदिला मागे पुढे रे संगती पंगती देवास वेगळे रे नित्य नित्य जोडी तीची साज समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा
संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्य नित्य जोडे तेची तुका मरे देवाच्या कोटी तुका बहुआ पोटी संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्य नित्य जोडे तेची अखिल गुणधाम कैवल्य धाम आनंदाचा कंद षडगुण ऐश्वर्य संपन्न भक्त वत्सल जगत उदारक भक्त पालक विश्वाचा जनिता भगवान श्री पंढरीश पांडुऱ्याच्या अधिष्ठान विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोब महाराज त्रैलोक्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने दासानुदास भक्तराज जे दास्य भक्तीमध्ये अग्रगण्य ठरले अशा हनुमंतरायांच्या रावळामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या या दरबारामध्ये कृष्ण जन्म किंबहुना गोकुळाष्टमीनिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भव्यता दिव्यता या सप्ताहामध्ये परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य गलांडे बाबा मामा यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेली 77 वर्ष या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे। येणारं वर्ष हे 78 असेल म्हणजे अजून या सप्ताहाला शताब्दी पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष बाकी आहेत? आता सध्या 23 वर्ष आहे। 23 वर्षाने 100 वर्ष या सप्ताहाचे पूर्ण होतील आणि हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये 100 वर्षाचा शताब्दीचा सप्ताह हा सगळ्यात मोठा तुळजापूरचा सप्ताह महाराष्ट्रामध्ये मोठा होईल। लक्षात महाराष्ट्राचं कुलदैवत क्षत्रिय कुलवंत रेतेचा राजा योगीराज हिंदू धर्माचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो। महाराष्ट्राची कुलदेवी आई भवानी जगदंबा माता यांच्या दरबारामध्ये सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल ज्या मंडळाने हा सप्ताह ठेवलाय ते मंडळ सुद्धा झुंजार आहे, अध्यक्ष सुद्धा झुंजार आहेत, कार्यकर्ते सुद्धा झुंजारच आहे। आणि ज्या चौकामध्ये ठेवलाय तो चौक आपला दीपक चौक, अध्यक्ष दीपक संघ व सर्व पदाधिकारी सप्ताहातील सर्व तरुण मंडळ सर्वच या ठिकाणी आदबणारे आहेत। एवढा पाऊस होऊन गेलाय, पावसाचा पिरियड चालू आहे, मंडप भरेल का नाही, आलेल्या लोकांना कशी व्यवस्था होईल, बसता येईल का नाही, म्हणून मंडळाने मोठा उपक्रम राबला। जरी पाऊस आला, आई भवानीच्या दरबारामध्ये जरी पाऊस आला ना, तरी मंडळाने एवढा झुंजार पद्धतीने निर्णय घेतला की आमचा माणूस खाली नाही बसल्याला आलेला श्रोता याला खाली बसण्याची आबळ न होता त्याला खुर्ची मिळाली पाहिजे, म्हणून खुर्ची तुम्हाला मंडळाने दिली। हे काही थोडं आहे का? लक्षात राहू द्या, काय कमी हो, अधिकार आहे। आई भवानीच्या दरबारामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा भक्तीचा जागर आहे आणि हा भक्तीचा जागर करत असताना या भव्य आणि दिव्य मंडपामध्ये ज्यांनी या कीर्तनामध्ये गोड चाल गायली, ज्यांच्या कंठामध्ये गोकेळ आहे असे हरिभक्तीपरायण
या ठिकाणी सुदर्शन बाबा तुम्हालाही धन्यवाद करतो, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्याचबरोबर त्यांना तितक्याच तोडी साथ दिली असे माऊली महाराज तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांच्या बोटामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने गंधर्व आहे, कीर्तनाला नाचवतात, टाळकऱ्यांना नाचवतात, असे या ठिकाणी आमचे पांचाळ बाबा, त्यांच्यासाठी या ठिकाणी टाळी वाजवणार. आणि आपल्या वारकरी आनंदाश्रम वारकरी कुरकुल आळंदी देवाची हरिभक्तीपरायण प्रशांतजी नांदे महाराज यांचे सर्व विद्यार्थी यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. खूप या ठिकाणी सुंदर या ठिकाणी नाचताय, गाताय, चांगली गोष्ट आहे. कीर्तनाला मुलंच उभे आहेत आणि आपणही पोरच आहेत, आपण काही म्हातारी नाहीत. विठाला महाराष्ट्राची भूमी, संतांची भूमी, देवभूमी, सामान्य जीवाची भूमी आणि 3.5 पीठामध्ये थांबल्या अधिष्ठानाची भूमी. ही जी भूमी आहे ही शक्ती भूमी आहे, लक्षात राहू द्या. जिथे गेल्यानंतर बॅटरी चार्ज होते, शक्ती मिळते. आई भवानीचा दरवाजा आहे, दरबार आहे, हाय लक्षात राहू द्या. म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोणत्या भूमीवरती आपण गेलं पाहिजे, कोणत्या भूमीमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं कल्याण होईल. विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका ऐका, माझ्या जीवनामध्ये मी एक व्यवहार केला, मी एक व्यापार केला. व्यवहार वेगळा, व्यापार वेगळा आणि व्यवसाय वेगळा. व्यवहार हा वेगळा येतो, व्यापार वेगळा होतो आणि व्यवसाय सुद्धा वेगळा होतो. तिन्ही मध्ये साधर्म्य आहे. तुम्ही म्हणाल महाराज व्यापार एकच आहे, व्यवसाय एकच आहे, हे सगळं एकच आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका, मी माझ्या जीवनामध्ये एक व्यवहार केला. तो व्यवहार सामान्य जीवासारखा, तुमच्या आमच्या प्रापंचिक जीवासारखा तो व्यवहार नव्हता बर का. येण्या जाण्याचा, उठण्या बसण्याचा, खाण्या पिण्याचा, देण्या घेण्याचा, पैशाचा तो व्यवहार नव्हता. माझ्या जीवनामध्ये मी व्यवहार केला. मी सुखही घेतलं, सुखही दिलं, लक्षात राहू द्या. सुखही घेतलं, सुखही दिलं, लक्षात राहू द्या. आणि याचा परिणाम असा झाला, हा देण्या घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून उत्तर काय आलं ऐका. कोणत्या 2 गोष्टी होतात, काही ठिकाणी दिलं जातं, काही ठिकाणी घेतलं जातं. आणि जे मिळतं ते दिल्याशिवाय काही मिळत नाही. भगवंताचा व्यवहार तसा आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा ससी उदार. भगवान परमात्मा सांगतो, मी अगोदर घेतो आणि मग मी देतो. तसं कोणाला देत नाही, असं आहे. फुकट कोणाला देत नाही. पहा, तुम्ही बारीक विचार केला तरी भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या खोड्या केल्यात. भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्यात. भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आनंद या जगाला दिला. पण ज्या गवळ्यांच्या सोबत राहिले त्या गवळणी आणि गोप यांचं काय केलंय, सगळ्यांच्या परीक्षा घेतल्यात, लक्षात राहू द्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्त चोरलंय आणि सगळे बारकालेच घेतलेत, लहान लहान घेतलेत. पहा तुम्ही, कृष्णाष्टमी हे भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. काही थोड्या दिवसावरती देव अवताराला येणार आहे. आणि भगवान परमात्मा जर अवताराला यायचा असेल तर ती भूमी हरिनाम, नामघोष, भक्त हे सगळे या ठिकाणी एकत असतात, लक्षात राहू द्या. अरे सामान्यांच्या घरी जर मुलगा जन्माला यायचा असेल तर माझ्या माता भगिनी समोर बसलेत, तर त्या ठिकाणी तिला डोहळं जेवण ठेवलं जातं, लक्षात राहू द्या. आणि मग
त्या बाईला विचारलं जातं, माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत, तुला काय आवडतं? ते म्हणते मला जिलबी आवडते, कोणी म्हणतं मला बालुशाही आवडते. आत्ताच आम्ही या ठिकाणी नाईकवाड्यांकडे जेवण केलं, सुंदर जेवण होतं. लक्षात राहू द्या, सोमवार आहे आज सोमवार असल्यामुळं आज खऱ्या अर्थाने महापर्व आहे. आज श्रावणी सोमवार आहे, आज आनंदाचा दिवस आहे, महापर्व काळ आहे. त्यामध्ये कृष्णाष्टमीचा कालावधी आहे. म्हणून भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर पाऊस पडतोच, आणि राम जन्माला आल्यानंतर उन्हाने जीव कासावीस होतो. म्हणून मी केव्हापासून कीर्तन करतोय, माझं नाव बाळकृष्णच आहे बरं का. मी जिथं जिथं जातो ना तिथं पाऊस माझ्या अधोघर येतो. काय समजत नाही म्हणे का, माझ्या पायालाच पाऊस बांधलेला आहे. माझा जन्मही या ठिकाणी बुधवारी झाला. गोपाळ काल ज्या दिवशी अष्टमी आहे त्या दिवशी मी जन्माला आलो, म्हणून माझं नाव बाळकृष्ण ठेवलं. विठाला एक जण म्हणला, महाराज तुमच्या पायाला जर पाऊस असेल तर मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस होत नाही, पाण्यासाठी गावं तहानलेली आहेत, जरा सप्ताला तिकडे जा, जरा चक्कर मारून या. पण थांबतो बर का. मी जिथं जिथं कीर्तनाला गेलोय, वरुण राजाला, मेघ राजाला प्रार्थना केली की देवा पाऊस थांबू दे, आमच्या लोकांना त्रास होऊ देऊ नको, कीर्तन होऊस तर तरी पाऊस थांबू दे, कीर्तन संपल्यानंतर तुला जेवढा यायचं आहे तेवढं येऊ दे. पाऊस ऐकतो बर का, आजही ऐकतो का, त्याची सत्ता आहे, आणि ज्याची सत्ता आहे त्याचे आम्ही भक्त आहेत. ज्याची सत्ता आहे त्याचे आम्ही भक्त आहेत. मग देव भक्ताचा अंकित आहे, देव भक्ताचा ऐकतो, इतरांचा ऐकत नाही. म्हणून लहान लहान पोरं घेतले आणि ती लीला केली. कसं लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोगन मन मोगन मोगन खोड्या करी मन मोगन. कोण कोण घेतलं? सुदामा, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, मधुमंगल हे सगळे घेतले. किती लहान लहान पोरं, लहान लहान. म्हणून देवाकडे जायचं असेल तर लहान होऊन जा. बघा तुम्ही, देवाकडे जायचं असेल तर लहान होऊन जा, आणि परमार्थात जर तुम्ही मोठे झाला तर खोटं झाल्याशिवाय राहणार नाही. लहानपण साखरेचा रवा, लहानपण दे देवा, असं म्हणायला जमलं असतं. मोठाले 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 ऋषी घेऊन, दाढीवाले, मोठमोठ्या जटा. आता कुंभमेळा झाला ना, जटा धरायला सुद्धा 10-10, 20-20 पाठीमाग शिष्य आहेत. भगवंतानी यांना का बरोबर घेतलं नाही? म्हणले नाही नाही, म्हणले यांचं काही काम नाही. म्हणले का? यांच्या सोबत राहिले तर भक्त सुसून देणार नाहीत, त्याच्यापेक्षा साधी गवळ्याची मुलं, अरे ज्यांच्या अंतकरणामध्ये फक्त देवाशिवाय दुसरं काहीच नाही, त्यांना बरोबर घेतलं ना. भगवान परमात्म्याने या जगाला भक्ती प्रेम सुखाचा काला कृष्णाष्टमीला दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याला दिला. भगवान परमात्म्याची लीला आहे, लक्षात राहू द्या. हा सप्ताह कशासाठी चालू झाला माहित आहे? या सप्ताहाचं कारण असं आहे, देव जन्माला यायचा असेल तर काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. त्या बाईला विचारलं जातं तुला काय आवडतं? ते म्हणते मला लाडू आवडतात, कुणी म्हणतं मला चिंच आवडते, कुणी म्हणतं मला काय आम्हाला लोणचं आवडतं. म्हणजे समजायचं लोणचं चिंच मलगी काही खरं नाही त्याच्यात. प्रमाण आहे ना, गर्भाची आवडी मातेचा डोहळा. अरे गर्भाला काय आवडतंय हे मातेला आवडतं. आणि ती माता जर माती खात असेल तर तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईल, स्वामी विवेकानंद जन्माला येईल, अरे तिच्या पोटी छत्रपती शंभूराजे जन्माला येतील.
इथून पुढच्या काळामध्ये माता भगिनींना या क्षेत्र तुळजापुरामध्ये हात जोडून सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा, तुमच्या पोटी फुले शाहू आंबेडकर जन्माला यावेत, तुमच्या पोटी या ठिकाणी भक्तराज हनुमंतराय जन्माला यावे, तुमच्या पोटी भगवान गोपाल कृष्ण जन्माला यावे, तर त्याच्यासाठी सुद्धा काय शुद्ध आहार विहार आणि आचार सांगितलाय. आपण जर सकाळी उठून रोज खारी खात असन, बटर खात असन, तर त्यांच्या पोटी कृष्ण जन्माला येईल? येईन काय? ज्याच्या घरात खारी बटर दिसल तिथून कृष्ण लगेच पळून जाईल, नकोच म्हणेन. अरे मी त्या जन्मामध्ये अरे लोणी खाल्लंय, आणि या कलियुगामध्ये माझे भक्त जर सँडविच खात असतील, माझे भक्त ड्रायफ्रूट खात असतील, तर मला तिथं जन्माला यायचं. व्यवहार आहे जीवनामध्ये. मी व्यवहार केला, सुखाचा केला, सुखही घेतलं सुखही दिलं. पण हे देत असताना का हो, त्याचं उत्तर काय आलं? म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला आनंद झाला, लाभ जीवनामध्ये आनंदात झाला. बरं ठीक आहे महाराज, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही व्यवहार केला, तुम्ही सुखही घेतलं, तुम्ही सुखही दिलं, पण हे करत असताना या ठिकाणी ज्याचं तुम्ही नाव घेतलं, ज्या भगवान परमात्म्याचं तुम्ही चिंतन केलं, तो भगवान परमात्मा तुमच्या संगतीला आला का? तुमच्या पंगतीला आला का? संगतीला आला असेल पण जेवणाला सोबत आला का? काहींची संगत मिळती तर पंगत मिळत नाही, काहींची पंगत मिळती पण संगत मिळत नाही. लक्षात राहू द्या, संगत आणि पंगत दोन्ही मिळणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. लक्षात राहू द्या. राजाची संगत करणं वेगळं आणि राजाची पंगत करणं वेगळं. लक्षात राहू द्या. कार्यकर्ते नेत्याच्या बरोबर असतात, कार्यक्रम हुस्तर राहतात, पण नेता जेवायला गेल्यानंतर कार्यकर्त्याला घेऊन जातो का? ते म्हणतो तुम्ही बाहेर थांबा, माझी मीटिंग चालली आतमध्ये. रेस्ट हाऊस मध्ये नेता बसतो, तिथं काजू बदाम अक्रोड बिक्रोड दाबून खात्यात. कार्यकर्ते आमचा नेता कैसा हो, बाहेरच. यांची फक्त संगत आहे, पंगत नाही यांना. हा लक्षात राहू द्या. काहींच्या जीवनामध्ये नुसती पंगत आहे, खायचंच आहे पण संगत मिळतच नाही. लक्षात राहू द्या. बरोबर राहायचं, फक्त खायचं पण बरोबर घेत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हेल, अरे त्या देवाची आम्ही संगतही करतो, पंगत करतो, नित्य नित्य करतो. ज्या ज्या वेळेस मी अवतार धारण करतो, जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर, तुका त्याच्या बरोबर, तुका त्याच्या बरोबर. तेरे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, हे तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. सगळ्या अवतारामध्ये तुकोबर आहे. पहा सज्जना हो, मग अशा त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे कोणती गोष्ट कमी आहे? काय कमी आहे देवाच्या घरी? कुठली गोष्ट कमी आहे? बघा तुम्ही, आई भवानी जगदंबा माता भवानी मातेच्या दरबारामध्ये काय कमी हो? इतके भोग आहेत, सारखं देवीला आहे. काय पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, इतका स्वयंपाक दिवसभरामध्ये, एवढी पुरणपोळी खाती देवी?
खाते काय? आता फक्त देवाला दाखवायचंय आणि आपण खायचंय. ते त्या टायमाला खाल्लं. कोणत्या? नामदेवरायांच्या काळात खाल्लं. आता काय? आता नैवेद्य नाही. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या सांगा देवाला, आपण नैवेद्य दाखवतो का निवद? काय काय अनुभव तुमचा? तिकडे नका बघू, माझ्याकडे बघा. मी एवढं पोटतिडकीने बोलतो तरी त्या माणसाकडे तुम्ही बघता. म्हणजे तिकडे कीर्तन चालू आहे का? मला सांगा तुम्ही, नैवेद्य आहे का निवद आहे? खरं बोला. अरे याच महाराष्ट्रातला मी आहे. खरं सांगा, देवाला काय म्हणतो आपण? पाप्या एवढा निवद दाखव. कोणाला? देवाला दाखव. म्हणजे नैवेद्याचं निवद करून टाकलं. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांनी देवाला निवद दाखवायची सुरुवात केली, त्या दिवसापासून देवाने सुद्धा खायचं बंद केलं. लक्षात राहू द्या. जर देवाने खाल्लं असतं तर तुळजापुरामध्ये एवढ्या पोळ्या झाल्याच नसत्या. नको, देवाने खात नाही म्हणून पोळ्या. देव नुसता लांबून बघतो. मी आता दर्शनाला गेलतो, एक जण पोळ्याचा नैवेद्य दाखवत होता. ते नुसतं गेलं. म्हणलं हे काय? ते बोलले निवद. अरे निवद असा असतो काय? एक तुकडा तोडायचा, चला चला चला. असं नाही दादा. आमच्या नामदेवराने सांगितलं, देवा आईने मला पाठवलंय, मुलं माझी वाट बघतायत आणि हे तू खाल्लंच पाहिजे. वडील नाहीत आज, माझ्यावरती वेळ आली. दामाजी शेट्टी नाहीत. देवा हे ताट खाऊन गे लवकर, मला जायचंय खेळायला. देवाने सांगितलं, हालू नाही चालू नाही. दगडाचीच ती मूर्ती, ती काय खाणार आहे? नामदेवरायला कुठं माहित आहे देव खातो म्हणून? त्याने सांगितलं जमणार नाही. तू जर नाही खाल्लं आणि ताट जर माघारी घेऊन गेलो तर माझी आई मला धोपाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू जर नाही खाल्लं तर मी तुझ्या समोर डोकं फोडून डोक्यातून रक्त काय बाहेर पाडील, पण तुला खावा लागेल. देवाला वाटलं आता काय करावं? मी आतापर्यंत कोणाचंच नाही खाल्लं आणि हे गडी तर पिटून उठलाय. घरी जर गेलो तर आईचा मार खाईल, माईचा मार खाईल. लवकर उरकून घे. त्या दिवशी या देशामध्ये, या पंढरपुरामध्ये आश्चर्य घडलं. अरे दगडावरची मूर्ती हलू लागली, डोलू लागली. अरे काशा काळ्या पाषाणाच्या मूर्तीला घाम फुटला. अरे मूर्तीतून देव आकार बाहेर आले. तुझ सगुण मनोके निर्गुण रे. निर्गुण असणारी मूर्ती सगुणामध्ये आली आणि सांगितलं, नामदेवा काय काय आणलं? ते म्हणले काही नाही, दूध आहे, खीर आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. देवाने सगळं पंचपक्वानाचं जेवण खाल्लं. नामदेवराव उड्या मारीत, शेंडी, एक 8-10 वर्षाचं वय, धोतर घातलेलं, पळत पळत म्हणले आई मम्मी. म्हणजे मम्मी नाही म्हणले पण आई म्हणले. आणि नामदेवराव त्या टायमाला मम्मी म्हणत नव्हते. आई ते तोंडात आलं माझ्या, मम्मी माफ करा. आता त्या मम्मीने पार वाटोळं करून ठेवले. काय महाराष्ट्राची संस्कृती आहे, काय महाराष्ट्राचा विचार आहे. पण अलीकडं आता प्रत्येक घरामध्ये आई नाही राहिली दादा, प्रत्येक घरामध्ये मम्मी आली. आणि मम्मीचं गाणं सुरू झालं, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. तुमचेच आहे, आमचे धंदा आलाय राव. जिथपर्यंत माझा आवाज जातो, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल